एकतर बिवलकर हे काळे का गोरे हे आम्हाला माहीत नाहीत, त्यांच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं. पण जेव्हा काही सामाजिक कार्यकर्ते आणि सिडको परिसरातील, नवी मुंबई परिसरातील काही भूमिपुत्र हे मला काही कागदपत्र घेऊन भेटले, त्यांनी सगळे पुरावे मला दिले. ते पुरावे बघितल्यानंतर माझे काही कार्यकर्ते, काही पदाधिकारी आणि माझं ऑफिस यांच्या सगळ्यांच्या मदतीने, काही पत्रकारांनी सुद्धा आम्हाला मदत केली. आम्ही त्या बाबतीतचे पुरावे गोळा केले आणि ते सर्व पुरावे बघितल्यानंतर आजपर्यंत मी जे काय बोललो आहे ते पुराव्यासकटच बोललेलो आहे. तर मी बिवळकर आज काय बोलतात, कसं बोलतात, कशावर बोलतात याने काही घेणं देणं नाही. आमचं मत एवढंच आहे, सिडकोची हक्काची जमीन, सामान्य लोकांच्या हक्काची जमीन ही कुठल्याही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या, बिल्डरच्या घशात न देता ती सरकारकडे परत जमा व्हावी आणि ती सरकारकडे जमा झाल्यानंतर तिथे असणारे जे भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून 12.5% मोबदला जमिनी स्वरूपात मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, वाट बघून आहे. त्यांना ती जमीन मिळावी, गरिबाला ती जमीन मिळावी अशी आमची भावना आहे. आता बिवलकर हे ब्रिटिशमध्ये जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन केस जिंकले असतील, त्याचं काय इथं भारतात आता होणार आहे? आज सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे, सर्व पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण जर बघितलं, त्यांची जी एक समिती, त्या समितीने राज्य सरकारला आत्ताच आम्ही हा विषय घेतल्यानंतर सांगितलेलं आहे की तुम्ही एक SIT फॉर्म करा, एक समिती फॉर्म करा. आणि हे सगळे मुद्दे आम्ही पुढे घेतल्यानंतर सरकारला सुद्धा कळालं आहे की ह्याच्यामध्ये मोठी गडबड झालेली आहे. त्यांनी SIT फॉर्म केलेले आहे. बिवलकरांना मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की आता तुम्ही बाहेर जाणार नसाल तर चांगली गोष्ट आहे, पण हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सामान्य लोकांचा आणि सरकारचा खूप मोठा पैसा हा याच्यामध्ये काही व्यक्तिगत लोकांना नाही तर त्यांच्या घशात हा देण्याचा प्रकार इथं घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे आता समिती जी काय फॉर्म केली ते दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्या सर्वांना कळेलच. पण ह्याच्यात जे मोठे मंत्री आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा मलिदा खाल्ला, म्हणजे सिरसाट, ज्यांनी 5,000 कोटी रुपयाचा मलिदा खाल्लेला आहे, तर त्या सिरसाटांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मागणी आहे. जमीन आहे भारती पवार या नावाच्या महिला हडप करणार आहे असा त्यांचा दावा आहे आणि त्या तुमच्या नातेवाईक आहात का ते मला माहित नाही असं त्यांनी. कोण भारती पवार? त्यांचं असं म्हणतं. मला माहित नाही ते कोणाबद्दल बोलत आहेत. माझ्या आजी होत्या ज्या नुकत्याच काही महिन्यांपूर्वी वारलेल्या आहेत. उगाच कोणाची नावं घेऊन कुठं काय करू नका. एक मला कळत नाही, या बिवलकरांचे वकील सुद्धा थोडेसे कमी हुशार दिसत आहेत. बिवलकर पण कदाचित कमी हुशार दिसत आहेत. आम्ही म्हणतोय मुंबईला चला, ते म्हणतात नको आपण लंडनला जाऊ. अहो आमचं मत आहे की कारवाई तुमची कशासाठी होतीये, आमच्या सगळ्यांची मागणी काय आहे? आमची मागणी आहे ही प्रायव्हेट जमीन आहे, प्रायव्हेट जमीन जी आहे ज्या लोकांनी बळकावलेली आहे, पण खरी ती गव्हर्नमेंटची जमीन आहे. ती गव्हर्नमेंटची जमीन ही परत एकदा गव्हर्नमेंटला मिळावी. आता गव्हर्नमेंटला परत एकदा ती जमीन मिळावी अशी आम्ही मागणी करत असू, तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट लोक आली का? त्याच्यामध्ये कोणी कॉन्ट्रॅक्टर आले का? आमच्या आसपासची लोक येणार आहेत का? आम्ही म्हणतोय गव्हर्नमेंटला सांगतोय अरे तुमची हक्काची जमीन आहे, ते काही लोकांनी बळकावलेली आहे, गळ्यात घातलेली आहे, ती परत एकदा गव्हर्नमेंटकडे द्या आणि गरीबाला द्या, ही आमची मागणी आहे. त्यामुळे आमची मागणीच कदाचित बिवलकरांना आणि त्यांच्या कमी हुशार जे वकील आहेत त्यांना कदाचित कळालेली नाही. परत एकदा माझी प्रेस कॉन्फरन्स बघावी आणि त्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन अभ्यासू मुद्दे असतील तर ते मांडावेत. उगाच हवेत गोळ्या घालून कुठं लोकांचं मन संभ्रमित करण्याचा प्रयत्न तिथं करू नये. आणि राहिला प्रश्न आंग्रे परिवाराची जमीन, ही आंग्रे परिवारानेच त्यांना दिली होती, पण नंतर तुम्ही जर बघितलं असेल ब्रिटिश सरकार या देशामध्ये स्थापन झाल्यानंतर त्यांनी सर्व जमिनी ह्या खालसा केल्या होत्या, पण त्याच लोकांच्या जमिनी ब्रिटिशरांनी साबूत ठेवल्या ज्यांनी ब्रिटिशरांना मदत केली. त्यामुळे बिवलकरांनी इतिहास जर बघितला त्याला कागदपत्र सुद्धा आहे. मराठा साम्राज्य आणि पेशवाई याला विरोध करत तिथं ब्रिटिशरला मदत केली होती, म्हणून त्यांची 5,000 एकर जमीन ही तशीच्या तशी ब्रिटिशरांनी शाबूत ठेवली
याच्यावरच आमचा आक्षेप आहे.